विनिता अगदी थकलेल्या अवस्थेत संध्याकाळी ऑफिसवरून येताना हातात मोठ्या 2 भाज्यांच्या पिशव्या आणि तसेच घरात लागणाऱ्या वस्तू घेऊन आली. तेव्हा तिनं पाहिलं की तिची सासू रमाताई त्यांच्या शेजारी असलेल्या पाटील काकूसोबत अंगणात बसून गप्पा करत होत्या. त्यांनी विनिताला ऑफिसवरून येताना पाहिलं. तितक्यात त्या तिला ऑर्डर देत म्हणाल्या, "अगं सुनबाई, आज गरम गरम भजी आणि अद्रक घातलेला चहा पिण्याचे मन होत आहे. आता तू आली आहेस तर लवकर लवकर चहा नाश्ता बनव." विनिता खूप थकली होती. तिला स्वतःलाच असं वाटत होतं की कोणीतरी तिला एक चहाचा कप आणून द्यावा, ज्यामुळे तिचा थकवा निघून जाईल. ती बाजारातून आणलेल्या सर्व गोष्टी आणि तिची पर्स सोफ्यावर ठेवून लगेचच फ्रेश झाली आणि एक क्षणही न थांबता स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात जाताच तिने पाहिलं की सिंकमध्ये सकाळपासून नाश्ता केलेले आणि दुपारच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग जमा झाला आहे. तिच्या सासूने एक चमचासुद्धा घासला नव्हता. तिची सासू दिवसभरात जितक्या वेळा पाणी प्यायची तितक्या वेळा वेगवेगळी ग्लास उष्टी करून भांड्याच्या ढिगामध्ये भर घालायची. किचनवरचा पसारा पाहून तिला काम करण्याची हिंमत होत नव्हती, पण काही असलं तरी तिला हे काम करणं भागच होतं. तिने हिंमत एकवटली आणि एप्रसनची गाठ तिच्या कमरेभोवती घट्ट बांधली. सर्वप्रथम ती अनावश्यक असलेली भांडी धुवून चहा नाश्ता तयार करण्यास सुरुवात केली. उरलेली भांडी तिने तशीच ठेवली. बाहेर असलेल्या सासू आणि पाटील काकूंना चहा नाश्ता देऊन विनितासुद्धा एक कप चहा घेऊन सोफ्यावर बसली. तितक्यात तिच्या आईचा फोन आला. ती तिच्या आईसोबत गप्पा मारत चहा पीत होती. थोड्यानंतर तिची सासू घरात आली. हातात असलेला चहाचा कप आणि नाश्त्याची डिश ठेवण्यासाठी त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्वयंपाकघरात असलेली भांडी पाहून त्या जोरात ओरडू लागल्या, "अगं सुनबाई, हे काय आहे? अजूनपर्यंत तू भांडी अशीच पडलेली आहेत? शी, तू किती घाणेरडी आहेस आणि अशाच घाणेरड्या किचनमध्ये तू चहा नाश्ता बनवलास?" आपल्या सासूचा ओरडण्याचा आवाज ऐकून विनिता लगेच तिच्या आईला म्हणाली, "मम्मी, तुझ्याशी नंतर बोलते. आता मला भरपूर काम आहे." इतकं म्हणून ती लगेचच स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागली. ती स्वयंपाकघरामध्ये पोहोचताच सासूचं रौद्र रूप पाहून तिलाही खूप राग आला. ती थोड्या नम्र स्वरात म्हणाली, "आई, सकाळपासून नाश्त्याची आणि जेवणाची नंतरची भांडी आता संध्याकाळपर्यंत अशीच पडलेली होती. तेव्हा तुम्हाला दिवसभर साफसफाई करणं ध्यानात आलं नाही का? आणि जर आता मी ही सर्व भांडी घासून नाश्ता बनवला असता तर खूप उशीर झाला असता. त्यामुळे गरजेची असलेली सर्व भांडी मी आधी धुवून घेतली आणि त्यानंतर चहा नाश्ता बनवला. आता मी उरलेली भांडी घासणार आहे." सुनेचं असं उत्तर ऐकून रमाताई रागाने भडकल्या आणि त्या मोठमोठ्याने म्हणाल्या, "ज्या प्रकारे तू तुझं तोंड चालवत आहेस त्या प्रकारे जर तू तुझा हात चालवला असतास ना तर ही काम अगदी झटपट झाली असती. जर तुला हे सर्व सांभाळणं होत नाही तर तू तुझी नोकरी सोडून देत का नाहीस? तुला घरातली काम आणि त्यावर नोकरी सांभाळणं असं कोणी सांगितलं आहे? माझ्या मुलाचा पगार या घरासाठी पुरेसा आहे. तुला नोकरी करायची काय गरज आहे? आम्ही तुला आधीच सांगितलं होतं ना की जर तुला नोकरी करायची असेल तर तू जरूर कर, पण त्यासोबत तुला घराच्या जबाबदाऱ्यासुद्धा घ्याव्या लागतील." त्यामुळेच विनिता खूप शांत असायची. तिने लहानपणापासूनच आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ती आता लग्न झाल्यानंतर स्वतःची नोकरी सोडून अगदी सहजपणे तिला तिचे स्वप्न संपवून टाकायचे नव्हते. म्हणून ऑफिस आणि घर दळणवळत ती तिच्या स्वप्नाची किंमत चुकत होती. तिने पती आणि सासूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तिच्या मदतीसाठी एका मोलकरणीला घरात ठेवून घ्यावं, पण तिच्या सासूने या गोष्टीसाठी नकार दिला आणि तिचा नवरासुद्धा तिची साथ देण्यास तयार नव्हता. यामध्ये विनिता एकटी काय करू शकत होती? जर तिला घरात कोणीतरी थोडीशी मदत केली असती किंवा मोलकरीण ठेवली असती तर तिने सर्व काही अगदी व्यवस्थितरित्या सांभाळलं असतं, पण तिची सासू तिला मदत करतच नव्हती. उलट तिला टोमणे मारत राहायची. त्यामुळे तिला घरात श्वास घेणंसुद्धा आता कठीण होऊन लागलं होतं. तिची सासू प्रत्येक गोष्टीला हेच ऐकवायची की जर तुझ्याने काम होत नसतील तर तू तुझी नोकरी सोडून दे. पण विनीत ही नोकरी कशी काय सोडू शकत होती? ती मनातल्या मनात विचार करायची की
तिच्या कामासाठी जर तिला एका बाईची मदत मिळाली तर ती सर्व काही व्यवस्थित सांभाळू शकेल. तसंच घरातील कामामुळे इतक्या वर्षापासून मेहनतीने मिळवलेली नोकरी मी का सोडू? विनिताला माहीत होतं की याबद्दल सासूसोबत भांडण्यात काहीच फायदा नाही. त्यामुळे ती गुपचूपपणे स्वयंपाकघरात जाऊन उरलेली सर्व भांडे घासू लागली. रमाताई बडबड करत स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेल्या. भांडी घासून झाल्यानंतर विनिता रात्रीच्या जेवणासाठी भाजीला फोडणी टाकली आणि चपात्या बनवण्यासाठी पीठ मळू लागली. तितक्यात तिची नणंद सोनाली 4 मैत्रिणींना घेऊन घरी आली. ती स्वयंपाकघरात आली आणि विनिता म्हणाली, वहिनी, आज माझ्या 4 मैत्रिणी आपल्या इथेच थांबणार आहेत. आम्ही सर्वजण मिळून ग्रुप स्टडी करणार आहोत. त्यामुळे तू त्यांच्यासाठी सुद्धा रात्रीचं जेवण बनव. इतकं बोलून सोनाली स्वयंपाकघरातून बाहेर पडू लागली. तितक्यात विनिताने तिला आवाज दिला आणि म्हणाली, अगं सोनाली, मी भाजी बनवलेली आहे. तू एक काम कर, जरा फ्रीजमधून वांगी काढ आणि मला कापून दे. मी अजून एक भाजी बनवते आणि अजून थोडंसं पीठ घेऊन मी तुझ्या मैत्रिणीसाठी सुद्धा चपात्या बनवून देते. तितक्यात तिची नणंद सोनाली तोंड वाकडं करत म्हणाली, काय वहिनी, तुमच्याकडून इतकीशी कामसुद्धा केली जात नाहीत का? मला अजून अभ्यास करायचा आहे. मी तुमची असली कामे करणार नाही. तसंही तुम्हाला काय काम आहे? दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून आराम करत असताना. असं बोलून ती स्वतःचे पाय आपटत स्वयंपाकघरातून बाहेर गेली. सोनालीचे असे शब्द ऐकून विनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती विचार करू लागली, मी ऑफिसमध्ये आरामात राहते आणि मग काम कोण करतं? विनिताचा नवरा नीरज, त्याला घरातील कामाशी काहीच देणं घेणं नव्हतं. तसंच तिचे सासू-सासरे आणि नणंद असे होते की ते घरातील एकही कामाला हात लावत नव्हते. विनिता सर्व काही सांभाळण्याचा प्रयत्न करत राहायची. कदाचित सर्व कामे मॅनेज करू शकली असती, पण घरातील सर्वांची टोमणे ऐकून दिवसेंदिवस तिचे मनोबल ढासळत होते. आणि तसंच हे सर्व केल्यानंतर शारीरिक थकवा येणं निश्चित होतं. वरून तिची सासू आणि नणंद तिच्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही कमतरता काढत असायच्या. तिला प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारायच्या. त्यामुळे तिच्यासाठी हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे होतं. आता विनिता स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. सोबतच तिच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा वाहत होते. तिचं डोकं खूप दुखू लागलं होतं. तिला असं वाटत होते की सर्व काम सोडून बेडवर जाऊन झोपावं, पण तिचे हात मात्र जणू एखाद्या मशीनसारखे काम करत होते. विनिताचा नवरा नीरजसुद्धा कामावरून घरी आला होता. तो हॉलमध्ये बसून TV पाहत होता. आपली बायको कशी आहे आणि काय करत आहे हे पाहण्याचं त्याने कष्टही घेतलं नाही. गोल चपात्या बनवत विनिताला जणू तिचं संपूर्ण किचन गोल फिरतानाच भासू लागलं. काही क्षणातच तिच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली. स्वयंपाकघरात तिचा पडल्याचा मोठा आवाज झाला तेव्हा नीरज पळत तिथे पोहोचला. बायकोला अशा बेशुद्ध अवस्थेत पाहून तो खूप घाबरून गेला. त्याने लगेचच गॅस बंद केला आणि जोरात ओरडून आई आणि बहिणीला तिथे बोलवून घेतलं. विनिताची अशी परिस्थिती पाहून रमाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, खरंच आपली सून खूप नाजूक आहे. तिच्यात अजिबात ताकद नाही. जा, तिला डॉक्टरकडे घेऊन जा. जर तिला काय झालं तर सर्वजण आपल्यालाच बोट दाखवतील. नीरजने घाईघाईने विनिताला गाडीमध्ये बसवलं आणि काही क्षणात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. स्वयंपाकघरात अजून चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या आणि तसंच सर्वांना भूकही लागली होती. विनिता बेशुद्ध पडल्याचा कोणालाही काही फरक पडत नाही. त्या सर्वांना फक्त खाण्यापिण्याशी देणं घेणं होतं. किचनमधला सगळा पसारा पाहून रमाताई मुलीच्या म्हणजेच सोनालीच्या खोलीत पोहोचल्या. त्या सोनालीला म्हणाल्या, अगं मुली, आज चपात्या तू बनव. खरं तर सोनाली ही आईशी मुलगी होती. ती गोष्टी टाळत म्हणाली, अगं आई, स्वयंपाकघरात तर भाजी तयार आहे आणि आता फक्त चपात्या बनवायच्या आहेत. आता मी अभ्यास करत आहे, त्यामुळे तूच सर्वांसाठी चपात्या बनव. माझ्या मैत्रिणींना खूप भूक लागली आहे. मनात नसताना सुद्धा रमाताई उदास होऊन चपात्या बनवू लागल्या. कारण सून आल्यापासून त्यांची काम करण्याची सवय मोडून गेली होती.
इथे नीरज विनीताला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून नीरजला खूप ओरडला आणि म्हणाले, तुम्ही तुमच्या पत्नीची काय अवस्था करून ठेवल्या आहेत? ती विश्रांती घेत नाही का? तिला थकवा आल्याने चक्कर आली आहे आणि ती खूप अशक्त झाली आहे. थोड्या वेळानंतर विनीता होशमध्ये आली. ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून हॉस्पिटलच्या भीतीकडे टक लावून विचार करत होती. तिच्या आईवडिलांनी फक्त या दिवसासाठीच तिचं लग्न केलं होतं का? जणू तू तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये एखाद्या पिठासारखी दळून चालली होती. घरातल्या अशा लोकांनाच कुटुंब म्हटलं जातं का? जिथे एक सदस्य दुसऱ्या सदस्याबद्दल सहानुभूतीसुद्धा ठेवत नाही. काही वेळानंतर घरी निघताना डॉक्टरांनी नीरजला बोलावून घेतलं आणि त्याला समजावून सांगितलं की विनीताला आराम करण्याची खूप गरज आहे. तसंच त्यांनी तिला तणाव कमी करण्याचा व सोबतच सकस आहार घेण्याचा सल्ला दिला. आजच्या घटनेवरून विनीताला कळालं होतं की जर तिने स्वतःबद्दल विचार केला नाही तर तिच्या तब्येतीची काळजी घेणारा आणि तिचा विचार करणारा व्यक्ती या घरात इतर कोणीही नाही. तिने मनातल्या मनात एक ठाम निश्चय केला. दुसऱ्या दिवशी विनीता ऑफिसला गेली नाही. तिने आराम करण्यासाठी रजा घेतली. सकाळी सकाळी रमाताई तिच्या खोलीत गेल्या आणि विनीताला विचारू लागल्या, अगं सुनबाई, तू नाश्ता बनवणार आहेस की नाही? त्यावर विनीता जरा मोठ्या आवाजातच म्हणाली, आई, मला डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळे आज मी घरातली कोणतीच काम करणार नाही. बाहेर सर्वजण चहा आणि कुरमुऱ्याचा नाश्ता करू लागली, पण रमाताईंनी कोणासाठी गरम नाश्ता बनवला नाही. विनीताने सुद्धा स्वयंपाकघरात जाऊन ताजी फळं खाऊन घेतली. ती घरात काम करत नव्हती म्हणून सर्वजण तिला वाकड्या नजरेने पाहत होते. तितक्यात 11 वाजता दरवाजाची घंटी वाजली. रमाताई दरवाजा उघडू लागल्या. तितक्यात त्यांना एक शरीराने बारीक असलेली स्त्री समोर उभी राहिलेली दिसली. रमाताई म्हणाल्या, काय गं, कोण आहेस तू? तेव्हा ती स्त्री म्हणाली, अहो मालकीन, माझं नाव शांता. मला इकडच्या मॅडमने काम करण्यासाठी बोलवलं आहे. तेव्हा रमाताई चिडून म्हणाल्या, कोणती मॅडम? तितक्यात मागून विनीता हॉलमध्ये आली आणि म्हणाली, आई, शांताला मीच बोलवले आहे. यायला सांगितले आहे. आजपासून ही आपल्याकडे सकाळ नाही संध्याकाळी येत जाईल. ही आपल्याला घरच्या कामामध्ये मदत करेल आणि तुम्ही हिच्या पगाराची कसली चिंता करू नका, कारण तिचा पगार मी माझ्या पगारातून देत आहे. त्यावर रमाताई खूप भडकल्या आणि म्हणाल्या, तू कोणाला विचारून तू हा निर्णय घेतला आहेस? तू कोणाला विचारून हिला बोलवलं आहेस? त्यावर विनीता अगदी हळू आवाजात आणि शांत डोक्याने म्हणाली, आई, मी तुम्हाला थोड्या वेळाने बोलते. असं म्हणून ती शांताला घेऊन स्वयंपाकघरात गेली. रमाताईंचं ना हे सर्व पाहून धक्काच बसला. विनीताने शांताला सर्व कामे समजावून सांगितली आणि शांताने सुद्धा लगेच स्वयंपाकघरात आपले काम सुरू केले. विनीता तिच्या सासूबाईकडे आली आणि म्हणाली, आई, मी तुम्हाला कधी मोलकरणीबद्दल विचारलं होतं, पण तुम्ही मला नकार दिला होता. आता मी माझी नोकरी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, कारण जे काम एका कामवाली बाई करू शकते तिच्यासाठी मी माझी नोकरी का सोडू? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणाचीही मदत न घेता घरातील आणि ऑफिसमधली कामं अगदी व्यवस्थितरित्या सांभाळण्यासाठी देवाने मला 10 हात दिलेले नाहीत. माझ्याकडून जितकं होईल तितकं मी काम करत राहीन. आता मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम करता येणार नाही, म्हणून मी मोलकरणीला बोलवलं आहे. रमाताईंना या गोष्टीचा खूप विरोध केला की विनीता मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. संध्याकाळी जेव्हा नीरज ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्या नीरजला भडकावू लागल्या. नीरजसुद्धा विनीताला रागाने म्हणाला, जेव्हा आईने तुला बाई ठेवण्यासाठी मनाई केली आहे तर तू मोलकरणीला का बोलावतेस? त्यावर नम्रता म्हणाली, थोड्या कठोर शब्दात म्हणाली, जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा संपूर्ण घर माझं असतं. घरातील सर्व काम माझे असतात. त्यामुळे घरातील काम कशी करायची आहेत यासाठी निर्णयसुद्धा मलाच घेऊ द्या. घरच्या कामात मला तुमच्या कोणाकडूनही मदतीची अपेक्षा नाही आणि मोलकरणीच्या नावाखाली एवढा गजराव करण्याची काय गरज आहे? मोलकरणीला घरात ठेवणं काय अपराध आहे का? आणि जर तुम्हाला माझा मुद्दा समजला नसेल तर मी या घरात राहणार नाही.
जिचे सून ही फक्त कामाची मशीन मानली जाते. त्या घरात राहून काही उपयोग नाही. विनिताच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली होती. आता तिच्या गोष्टी ऐकून स्तब्ध झाली. नम्रता त्याला सोडून जावं असं त्याला वाटत नव्हतं. त्यांचा स्वर आता हळूहळू झाला होता. बाकी सगळ्यांचे काही दिवस तोंड फुगलेले होते, पण विनिताला आता खूप आराम मिळत होता आणि टोमण्यांना दुर्लक्ष करणं तिने शिकवलं. आता ती स्वतःचं आयुष्य आनंदाने जगू लागली. तर मित्रांनो, जर एखादा व्यक्ती योग्य असेल तेव्हा त्याला स्वतःबद्दल आवाज हा उठवायलाच पाहिजे. जर एखादी बाई स्वतःच्या संसारासाठी राबत असेल तर तिला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य केले पाहिजे. जरी सहकार्य करता आले तरी निदान त्यांच्यासोबत गोड शब्द तरी बोलले पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.